चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 9 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणता पा क्वेश्चनला पहिले प्यार से समजू. ठीक आहे, का म्हणता द डिस्टन्स बिटवीन टू प्लेसेस. ठीक आहे, टू प्लेसेस ए अँड बी ऑन रोड 70 किलोमीटर. ठीक आहे, म्हणजे काय म्हणता डिस्टन्स आहे कुठं टू प्लेसेस आहे ए आणि बी. मान के चलो की एक प्लेस आहे ए, सपोज दॅट ए नावाचा प्लेस आहे आणि दुसरा बी आहे, सपोज दॅट. ठीक आहे, पटलं ना की ए आणि बी हे दोन प्लेसेस आहे आणि याच्या मधला जो डिस्टन्स आहे ना तो 70 किलोमीटर आहे. असं मी नाही म्हणतो. ठीक आहे, क्वेश्चन म्हणता. ठीक आहे, ए आणि बी मधला डिस्टन्स किती आहे 70 किलोमीटर. अ कार स्टार्टेड फ्रॉम ए, एक कार आहे प्यारी सी कार. ठीक आहे, असं म्हणून एक कार ओके फिलहाल केली ते ए पासून स्टार्ट केली. कुठून ए पासून स्टार्ट केली. ठीक आहे, अँड अदर फ्रॉम बी, आणि दुसरी जे कार आहे मान के चलो एक दुसरी जे कार आहे ते बी पासून स्टार्ट करतात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके ओके इथपर्यंत क्लिअर झालं. म्हणजे दोन्ही कार एक ए पासून चालू होते बी पासून. ठीक आहे, असं त्याच्या म्हणणं आहे. ठीक आहे, बहुत ही प्यारा. आता समजू. ठीक आहे, पुढचं ओके इथपर्यंत क्लिअर झालं. आता पहा पुढचा पॉईंट काय म्हणता, इफ दे ट्रॅव्हल इन सेम डायरेक्शन. ओके पहा आता ऐका. ठीक आहे, महत्वाचा पॉईंट. इफ दे ट्रॅव्हल इन सेम डायरेक्शन दे विल मीट आफ्टर 7 hours. म्हणजे काय म्हणणं आहे पहा की जर सपोज दॅट ए नावाची जर कार आहे, मान के चलो ए नावाची जर कार असेल ए, ठीक आहे फिलहाल केली ए मान ए नावाची कार असेल, ते जर ए पासून स्टार्ट झाली, चेक करा ए पासून स्टार्ट. काय म्हणता इफ दे ट्रॅव्हल इन सेम डायरेक्शन. ठीक आहे, आणि जे बी नावाची कार आहे ते बी पासून आणि सेम डायरेक्शन सुनो. ठीक आहे, असं मी नाही म्हणता सेम डायरेक्शन मध्ये. ठीक आहे ना, म्हणजे ए आपल्या रस्त्याने गेले आणि बी आपल्या रस्त्याने सेम डायरेक्शन चालले तर दे विल मीट आफ्टर 7 hours. ठीक आहे, म्हणजे ए अशी जातच जाईल आणि बी सुद्धा जातच आहे. ठीक आहे, तर बी एवढ्यात पोहोचली आणि ए एवढ्यात आली तर ते 7 hours नंतर भेटते. ठीक आहे, 7 तासानंतर दोन भेटते. ठीक आहे, सेम डायरेक्शन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, त्यानंतर तिसरा पॉईंट पहा. ठीक आहे, इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर. ओके, म्हणजे दोघं जर याचा म्हणणं का पहा की ए नावाची जी कार आहे आणि बी नावाची कार आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. तर ए नावाची कार इकडून निघली आणि इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर म्हणजे ते एकाच्या अपोजिट, इच म्हणजे अपोजिट इच अदर. ठीक आहे, पटलं ना, टुवर्ड्स या डायरेक्शन जर निघले. ठीक आहे, पटलं ना, दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर दे विल मीट आफ्टर 1 hour. ठीक आहे, ओके तो एका तासानंतर हे वाली कार भेटते. ठीक आहे, दोन्ही कार. ठीक आहे, किती तासानंतर एका तासानंतर. तर कहाणी समजली असेल पहा की जेव्हा कार सेम डायरेक्शन न दोन्ही जातात तेव्हा 7 hours नंतर. ठीक आहे, आणि जेव्हा डायरेक्शन अपोजिट राहते कार एकामेकाकडे येणार तेव्हा 1 तासानंतर भेटते असं याला म्हणणं आहे. ठीक आहे, तर का म्हणता आपण का करा म्हणता फाइंड 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 देअर स्पीड्स. तर त्या कारची स्पीड काय. ओके, बहुत ही प्यारा क्वेश्चन की त्या कारची स्पीड काय. तर फिलहाल केली सर स्पीड मला नाही माहित आणि तुम्हाला नाही माहित. तर जेव्हा मॅथ मध्ये माहित नसते तेव्हा एक काम करता. का म्हणता आपण लेट स्पीड ऑफ कार ए ची जे कार आहे ए वाली जे कार आहे ना त्याची स्पीड किती आहे तर मानून चलो बी x किलोमीटर पर हर. मान के चलो की x किलोमीटर पर हर ने कार पडते कोणसी ए. ठीक आहे, त्यानंतर काय होईल पहा स्पीड ऑफ दुसरी जे कार, आता दुसरी कार आहे ना. ठीक आहे, तर स्पीड ऑफ कार बी. ठीक आहे, कार बी y किलोमीटर पर हर. ठीक आहे, म्हणजे मानलो मी की ए कार एक्सच्या स्पीडनं पडते आणि बी कार वायच्या स्पीडनं पडते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झाली. ओके, आता एक काम करता याच्यानंतर. ठीक आहे, आपल्याला काढणी काय एक्स आणि वाय, आपल्या कारण स्पीड काढायची कारची. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता सुनू मेरी बात. ठीक आहे, ओके बहुत ही प्यारा क्वेश्चन आहे, धीरे धीरे आपण समजू. ठीक आहे, काय म्हणताय पहा आता पहिली गोष्ट की याच्यामध्ये दोन कंडिशन दिले आपण की एक सेम डायरेक्शन न चालली, कोणत्या सेम डायरेक्शन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आणि एक अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे, अपोजिट डायरेक्शन या दोन गोष्टीचा मी यूज करतो. ठीक आहे, तर पहिली गोष्ट पहा मी काय म्हणतो की फॉर सेम डायरेक्शन साठी पहा. ठीक आहे, फॉर सेम डायरेक्शन. आता तुम्हाला समजलं सेम डायरेक्शन काऊन लिहितं. ठीक आहे, दोन्ही कार जी आहे ना म्हणजे याची गोष्ट करता सेम डायरेक्शन कार जाणार आहे. ठीक आहे, तर फॉर सेम डायरेक्शन साठी पहा ऐका मी काय म्हणता. पहिलं एक छोटीशी कहाणी आहे का मग मी इकडे लिहितो. ठीक आहे, आता ऐका. आपल्याला माहित आहे की जे डिस्टन्स असते. ठीक आहे, फॉर्म्युला तर माहित पाहिजे. डिस्टन्स म्हणजे स्पीड इंटू टाइम राहते. ठीक आहे, स्पीड इंटू टाइम. ठीक आहे, तर मग मला सांगा कार ए ने किती डिस्टन्स पार केला असेल तर सर सुनो फॉर कार ए साठी. ठीक आहे, पटलं ना, तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. तर मग मला सांगा जो ए कार आहे तो किती डिस्टन्स पार केली असेल तर सर मला माहित आहे का की या ए ची जी स्पीड आहे ते एक्स मानलो आणि टाइम किती
7 तास लागत आहे, सुनो मेरी बात, ठीक आहे 7 तास, ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, कोणाला? याला भेटासाठी, बरोबर आहे. एक काम करतो आपण, सुनो मेरी बात, की कार एने किती डिस्टन्स पार केला ऐका, ठीक आहे. तर पहा सुनो, हा बहुत महत्वाचा पॉईंट इथून समजला पाहिजे, ठीक आहे. फार सेम डायरेक्शन साठी. ओके, पहिले एक काम करतो, मी कार बी ची डिस्टन्स काढतो, कार बीचा काउंट पहा ऐका, ठीक आहे. तर पहा सेम डायरेक्शन, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कोण? कार बी, ठीक आहे. कार बी काउंटचा करता पहिले बी ची, थोड्या वेळात कहाणी समजते, क्लिअर होऊन जाईल, ठीक आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार बी, ठीक आहे. ओके, तर किती आवर मध्ये? इन 7 आवर, ठीक आहे. 7 तासामध्ये ते कार किती पर्यंत, ठीक आहे. तर तुम्हाला माहित आहे का? माहित आहे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, ठीक आहे. स्पीड इंटू टाइम ना, चेक करा. ओके, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, ठीक आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. आता मला सांगा स्पीड किती आहे? तर सर स्पीड वाय आहे, आणि टाइम किती पाहिजे? 7 आवर घेत आहे ना, म्हणजे 7, ठीक आहे. तर मग मला सांगा, ओके, जे कार बी आहे कोणती येतं, मी डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार बी समजा, ठीक आहे. तर कायच्यासाठी? फॉर कार बी साठी किती होईल पहा? 7y, ठीक आहे. किती? 7y, म्हणजे समजलं ना. इकडे पाय का, स्पीड इंटू टाइम, एवढी डिस्टन्स इकडे समजून घ्या, की जो बी नावाची कार होती सेम डायरेक्शनने गेली ना, तो डिस्टन्स 7y ट्रॅव्हल केली. 7y म्हणजे समजलं ना, स्पीड इंटू टाइम, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे इथपर्यंत, ठीक आहे. तर मी काय म्हणेन पाहता, की डिस्टन्स ट्रॅव्हल बाय, किंवा एक काम करतो ना, कार डिस्टन्स ऑफ कार बी, ठीक आहे. डिस्टन्स ऑफ कार बीचा डिस्टन्स किती आहे? 7y, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. ओके, बहुत ही बढिया. आता एक काम करतो, सुन नेक्स्ट पॉइंट, ठीक आहे. एवढा तर पार्ट मी थोडस आता पहा इथे जागा ना, थोडासा मी एवढा पार्ट मी मिटवत आहो, ठीक आहे मित्रांनो. चल, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला विषय काय, ठीक आहे. हा विषय बहुत महत्वाचा आहे, ठीक आहे. समजा आता काय म्हणता, डिस्टन्स ऑफ कार बी किती? 7y केली. आता मला एक गोष्ट सांग, प्यारी गोष्ट ऐका, ठीक आहे, की कार बी ने 7y, इकडे पहा बरं, बहुत ही प्यारी गोष्ट आहे. कार बी ने 7y डिस्टन्स, कारण स्पीड इंटू टाइम ना, डिस्टन्स ट्रॅव्हल करायला 7y. आता मला एक गोष्ट सांगा, सुन, ठीक आहे. ओके, जे ए कार आहे, पहिलं तर मी एक फिक्स केलं होतं माहिती ना, ए टू बी पर्यंत 70 किलोमीटर आहे, असं पहिल्या क्वेश्चन मध्ये, ठीक आहे. तर मानून चल, इकडे समजा हे जे बी कार आहे एवढ्यात आली, फील करा, ठीक आहे. बी कार आता एवढ्यात आली, ठीक आहे, पटलं एवढ्यात. तर ते डिस्टन्स किती कव्हर केली? 7y. हे गोष्ट पहिलं समजा, ठीक आहे. बी पहिले जाग्यावर होती, आता नंतर 7y डिस्टन्स कव्हर केला, ठीक आहे. आता ए सपोज दॅट ए जे कार आहे, फील करा, ठीक आहे. ए जे कार आहे ते ए कार बी च्या पिछे येऊन सपोज दॅट ए कार एवढ्यात पोहोचली, फील करा, ठीक आहे. एवढी जे कार पहा ना, बी पहिलं निघली इकडे, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता ए तर पिछे येऊन बी जवळ येईल ना, तेव्हाच ते दोघं जण भेटतील ना, ठीक आहे. मग मला एक गोष्ट सांगा, बी ए कारने, ठीक आहे, बीचा तर डिस्टन्स माहिती झाला 7y, ठीक आहे. आता ए कारने किती डिस्टन्स कव्हर केला? तर पहा मेरे प्यारे दोस्तो, पहिलं तर 70 किलोमीटर पहिलं ते उडवल, बरोबर डिस्टन्स. अरे ए कार पहिले ए टू बी पर्यंत, जे ती बी पहिलं थांबून होती तेवढ्यात तर पोहोचल ना ए, तेव्हाच तर बी कडे जाईल का नाही, ठीक आहे. तर मग ए जे बी पर्यंत आली म्हणजे 70 किलोमीटर ते गेली सर, ठीक आहे. पण 7y सुद्धा डिस्टन्स कव्हर करल. अरे बी पार चेक करा ना, हा जो 70 एवढा डिस्टन्स, आणि येथून जे 7y डिस्टन्स बी चा म्हणजे 70 किलोमीटर, आणि बी चा डिस्टन्स म्हणजे ए चा पुरा डिस्टन्स असा म्हणायचा, ठीक आहे. पटलं ना. मग एक काम करता ऐका, ठीक आहे. एक काम करता, इकडे ऐका, डिस्टन्स कव्हर बाय कोण? कार ए, ठीक आहे. कार ए किती डिस्टन्स कव्हर करेल पहा, तर बहुत ही प्यारी गोष्ट सांगत आपण, कार ए का करेल, ठीक आहे. तर कार ए का करेल, बहुत ही प्यारी गोष्ट आहे, ठीक आहे. तर काय होईल पहा, कार ए चा डिस्टन्स काय राहील पहा, तर कार ए चा डिस्टन्स बिलकुल पहा, डिस्टन्स स्पीड इंटू टाइम ना, ते तर लिहा स्पीड इंटू टाइम म्हणजे स्पीड इंटू टाइम म्हणजे किती? स्पीड आहे एक्स मानल्या होत्या कार एच्या, ठीक आहे. टाइम लागला 7, ओके. तर इज इक्वल टू, चेक करा मी काय म्हणतो, ठीक आहे. म्हणजे स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू किती डिस्टन्स कव्हर करायला पहा. पहिलं तर ए 70 किलोमीटर तर जाईलच, आणि प्लस 7y सुद्धा जाईल ना, याचा डिस्टन्स चेक करा ना, हाच तर डिस्टन्स आहे. अरे कार बी चा डिस्टन्स जाईल ना, ठीक आहे. म्हणजे सर
7x हा इकडे येऊन -7y इज इक्वल टू 70. ओ अच्छा, असा इक्वेशन बघ, काहीच नाही, तुला प्लस होता ना, इकडे मायनस झाला. आता एक काम करता, हा वाला पार्ट मी मिटवता. 7 ले कॉमन काढा, x मायनस वाय इज इक्वल टू 70. एवढा ते क्लिअर आहे. ओके, आता कोणाकोणाला समजला तो डिवाइड होईल ना, तर 7 म्हणजे 7, 7 म्हणजे हा आडा राहिला, म्हणजे x मायनस वाय इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर फर्स्ट. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, हा इक्वेशन फर्स्ट कसा आला समजलं. ठीक आहे. ओके, आता दुसरी पॉइंट आहे का. ठीक आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झाला. पहिली कहाणी क्लिअर झाली सर. आता दुसरी कहाणी आहे का. ठीक आहे, कहाणी जर क्वेश्चनने समजून सोडवलं तर चिल्लर आहे. ठीक आहे, इथपर्यंत. आता दुसरी कहाणी काय ऐका. ठीक आहे, सुनो, समजा. आता काय म्हणताय पहा, दे विल आफ्टर 7 आवर झालं. आता दुसरी कहाणी. ओके, पहिला इक्वेशन झाला, दुसरी कहाणी पहा. इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर, म्हणजे सपोज दॅट ए आणि बी हे एकामेकाच्या विरुद्ध दिशेने आता येतात. ठीक आहे, पडलं ना, टुवर्ड्स ए पासून तर बी पर्यंत. तर आता मला सांगा टोटल डिस्टन्स 70 आहे. कहाणी समजा, पहिला टोटल डिस्टन्स 70 आहे. आता ऐका. ठीक आहे, तर ए कारने, इकडे पासून मेरी, ए कारने पार केलेला डिस्टन्स आणि बी कारने पार केलेला डिस्टन्स किती आहे सर. 70 आहे. अरे पहा ना, त्याच्यावरती तर थोडी डिस्टन्स जाणार आहे. ए ने पार केलेला डिस्टन्स आणि बी ने पार केलेला डिस्टन्स, म्हणजे याचा अर्थ बाय सेकंड कंडिशन डायरेक्टली आता पहा, समजा. ठीक आहे, आता एवढा तर फील करायला मी काय म्हणतो. ठीक आहे, की ए कारने पार केलेला डिस्टन्स आणि बी कारने पार केलेला डिस्टन्स, ए ने पार केलेला आणि बी ने केलेला टोटल डिस्टन्स आहे का. ठीक आहे, तर बाय सेकंड कंडिशन पहा. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. तर पण एक महत्वाची गोष्ट आहे पहा, पण एक महत्वाची गोष्ट आहे. कोणती पहा, की इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर दे विल मीट आफ्टर 1 आवर. ठीक आहे, तर इथं सुद्धा स्पीड इनटू टाइम लागेल डिस्टन्सचा. बरोबर आहे. तर काय होईल पहा, ऐका, स्पीड किती आहे, तर ए जी आहे x आणि टाइम आहे 1 आवर. अरे बरोबर आहे ना, एकच तासात ना, 1 तासामध्ये भेटते, म्हणजे ते अपोजिट डायरेक्शन आले. तर ठीक आहे, कोणाच्या, हा ए कारसाठी. ठीक आहे, तर बी कारसाठी काय राहील चेक करा. तर याचा डिस्टन्स राहील, स्पीड किती आहे y इंटू 1, म्हणजेच बी कारसाठी ए. ठीक आहे, पटलं ना. तर मग मला सांगा हा का होईल पहा, बाय सेकंड कंडिशन. ठीक आहे, का होईल पहा, डायरेक्ट इकडे तर मी सांगितलं. ठीक आहे, तर का होईल पहा, ए कारचा डिस्टन्स. ठीक आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय, कोण ट्रॅव्हल बाय कोणची समजलं ना. तर कायच्यासाठी डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कोण, कार ए. ठीक आहे, अँड किती होईल पहा, तर ते होईल x इंटू 1, स्पीड इंटू टाइम ना. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कोण, कार बी. ठीक आहे, तो किती होईल, स्पीड इंटू y इंटू 1 ना, स्पीड इंटू टाइम. ठीक आहे, मग मला सांगा दोघे जण किती डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकतात. तर सर x इंटू स्पीड इंटू टाइम प्लस याच्या स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू किती, 70 किलोमीटर. अरे जास्तीत जास्त धावल किती, पटलं ना. मग याचा अर्थ इकडे आहे का, आता मी इकडे हा मिटवत आहोत. ठीक आहे, येथे येईल x प्लस वाय इज इक्वल टू 70 येईल का. ठीक आहे, x इंटू. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. हा इक्वेशन नंबर 2. आता तुम्हाला दिसता इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, ऍड करा. ठीक आहे, तर ऍडिंग 1 इंटू ऍड केल्यावर काय होईल पहा, x मायनस वाय इज इक्वल टू 10 आणि प्लस x प्लस वाय इज इक्वल टू 70. तर उडल, तर 2x इज इक्वल टू 80 ना. x इज इक्वल टू किती चेक करा, 40. x इज इक्वल टू 40. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, आता एक काम करता हवाला पाठता मिटवूनच देतो. ठीक आहे, आपल्याला काढायचं काय ते तुम्हाला माहित असतं. आता मी येतो ऐका, सुनो मेरी बात. ठीक आहे, x बरोबर 40 झाला. त्यानंतर काय होईल पहा, हे वाली व्हॅल्यू कुठेतरी ठेवा. एक काम करतो 2 मध्ये. ठीक आहे, तर फ्रॉम टू काय होईल पहा, x प्लस वाय इज इक्वल टू 70 ना. x ची व्हॅल्यू तर 40 भेटली आहे सर, घुसाडा आहे ती. y इज इक्वल टू 70 मायनस 40 इज इक्वल टू 30. आता मला एक गोष्ट सांगा, स्पीड ऑफ ए कार किती होता, 40 मानलं होतं ना, x मानले होते. आणि स्पीड ऑफ बी कार किती, 30 किलोमीटर पर. तर मग मी लिहित आहोत की स्पीड ऑफ कार ए इज किती आहे, 40 किलोमीटर पर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. अँड स्पीड ऑफ कार बी इज किती राहील, 30 किलोमीटर पर हॉर. ठीक आहे, किलोमीटर पर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन सोडवला होता, फक्त समजायला लागते. ठीक आहे, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.